पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून श्रीनाथ भिमालेंनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचाराची एका अर्थाने सुरुवात देखील केली आहे। ही गाडी मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी जाते आहे आणि विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीनाथ भिमाले हेच असणार हे मतदारांना सांगते आहे। भिमाले कुटुंबियामध्ये गेली 4 टर्म पुणे महापालिकेचं नगरसेवक पद आहे आणि आता ते आमदारकीसाठी इच्छुक आहेत। भाऊ, तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, आता तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहात, पण इथं विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचेच आहेत, तर तुम्ही कोणत्या बेसवरती मागणी करत आहात? गेले 15 वर्ष मी ह्या विधानसभेमध्ये पर्वती मतदारसंघाची मागणी करतोय आणि 2002 पासून नगरसेवक आहे। आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी पार्टीचं काम करत असताना मला लढायची इच्छा होती, पण पार्टीने सांगितलं की आपल्याला नेतृत्वाने उमेदवारी दिली, आता आपल्याला थांबावं लागेल। पण ह्या लोकसभेला मुरलीधर मोहोळांचा मी प्रचार प्रमुख पण होतो आणि फिरत असताना ह्यावेळी निश्चय केलाय, मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक ठिकाणी जाणं आपले जे काम आहे राज्य सरकारचं केंद्राचं महानगरपालिकेत पोहोचण्याचा मी निश्चय केला। आणि ह्या मतदारसंघात सर्वात जास्त लीड माझ्या प्रभागातून मी दिलेला आहे। 28,000 मध्ये जवळजवळ 9,000 लीड हा माझा आहे। आणि मला असं वाटतं की ह्यावेळी मी इच्छा व्यक्त केली नेत्यांकडे आणि त्याप्रमाणे गेल्या 4 महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, रिक्षावाल्यांचा कार्यक्रम असेल, मला विविध कार्यक्रम घेऊन मी नागरिकांचे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलोय। अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे, पण तुम्ही हे जे प्रचार करत आहात अशा स्वरूपामध्ये तुम्ही विधानसभेचा एक लोगो लावून लोकांपर्यंत जात आहात, तर मग नेत्यांचं काय म्हणणं आहे तुमच्या पक्षातल्या आणि तुम्हाला वरिष्ठांकडून काय अपेक्षा आहे? उमेदवारीची अपेक्षा आहे तुम्हाला? मी लढणार आहे, माझी टॅगलाईनच आहे लढणार आणि जिंकणार। मी नेत्यांच्या कानावर सुद्धा घातलंय की बाबा मला ह्यावेळी लढायचं आहे, माझा परफॉर्मन्स आहे, मी नागरिक पण खूप गेलोय, रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय आणि मला वाटतं की नेतृत्व नक्की मला संधी देईल आणि त्या प्रकारे मी कामही करतोय। मला कॉन्फिडन्स आहे, नेत्यांना सांगूनच करतोय, खूप चांगला रिस्पॉन्स ह्या मतदारसंघामध्ये मिळतोय। मला आशा आहे की ह्यावेळी मला तिकीट मिळेल। ते काय म्हणतायत? नेत्यांना सांगितले मला लढायचे, त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचं काम करा, पार्टी निर्णय करेल। त्यामुळे त्यांना सांगून त्यांच्या राज्याच्या योजना, केंद्राच्या योजना, मी केलेलं काम, सभागृह नेता असताना महापालिकेत केलेलं काम ही घेऊन लोकांपर्यंत जातोय। माधुरी मिसाळांच्या ऐवजी तुम्हाला कोणत्या आधारे उमेदवारी मिळावी असं या तुम्हाला वाटतं? मतदारसंघामध्ये मी सांगितलं की तरुण म्हणून मला पाहिजे आहे। त्यानंतर सभागृह नेता असताना ह्या मतदारसंघामध्ये असेल, शहरात असेल, 24/7 ची योजना असेल, जो डीपीआर कात्राचा झाला तो करण्यात मी असेल, मुरलीधर मोहोळ, मुक्ताताई टिळकांच्या माध्यमातून तो केला। मला वाटतं अनेक इलेक्ट्रिक बस असतील, कचऱ्याचे प्रकल्प हे शहरात मी केले। जिथं निरीक्षक आले होते पक्षाचे, उमेदवार कोण असावा हे ठरवण्यासाठी, तर काय त्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे? नाही, प्रक्रियेमध्ये मला सांगा, 70-80 हे जे पदाधिकारी असतात ही प्रक्रियाचा एक पार्ट आहे। मला वाटतं जनमत असतं, सर्वे असतो, पार्टीचा मला वाटतं कार्यकर्त्याचा अनुभव असतो, नगर आमदारांनी केलेलं काम असतं आणि त्याच्या प्रक्रियेतले एक भाग आहे। जनमत घेत असताना बाबा ह्या ठिकाणी एक आमदार आहे, तर अजून कोण इच्छुक आहेत, इच्छुक कोण आहे त्या बघण्यासाठी त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला 60 मतं मिळाली, मला 40 मिळाले तर ते उमेदवार फायनल होत नाही। ती प्रक्रियाचा भाग आहे, ती प्रक्रिया झाली आहे। पण जनमत प्रक्रिया नागरिकांना हवं असेल आणि सर्वेमध्ये मला वाटतं खूप चांगलं हे मिळालंय आणि मला आशा आहे की मला तिकीट। काय सर्वे आहे, कोणी केलेलं? सर्वे मध्ये असं आहे की बाबा आपल्याला ह्या मतदारसंघात काय हवं, या मतदारसंघात कोणी काय काम केलं आहे, कोणी केला हा सर्वे? सर्वे मला वाटतं की परिवाराचे लोक करतात, पार्टीचे करतात, अनेक विविध करतात। त्या सर्वेमध्ये की बाबा आपल्याला म्हणतो की 15 वर्ष झालेत, लोकांना नवीन चेहरा हवा आहे। मला वाटतं एक वेगळ्या प्रकारचं व्हिजन असलं पाहिजे। या मतदारसंघातल्या अडचणी, फ्लायओव्हर आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हॉस्पिटल आहेत, हे केले पाहिजेत। हा विचार घेऊन, हे प्लॅन घेऊन मी मतदारसंघात जातोय। रिक्षावाल्यांचे इन्शुरन्स असतील, महिलांचे विषय असतील, मला वाटतं अनेक ठिकाणचे कामं ही डोक्यात ठेवून मी जातोय आणि नागरिकांना ती हवी मी करणं, मला वाटतं ते मी करू शकतो आणि मला वाटतं की नक्की ह्यावेळी पार्टी विचार करेल। पार्टी विचार करेल तुम्ही म्हणताय, मग वरिष्ठ नेतृत्व जे आहे पक्षाचं प्रदेश पातळीवरचं, तर त्यांच्याशी तुम्ही बोललायत का? बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आणि पुण्याचं नेतृत्व आता मुरलीधर मोहोळ करतायत। देवेंद्रजीच्या कानावर घातलंय, बावनकुळेजी साहेबांच्या कानावर घातले, चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, वरिष्ठांना सांगितले, माझ्या कार्यक्रमावर सर्व नेते आले सुद्धा आहेत। मी त्यांना सांगितलंय की मी 15 वर्ष पार्टीकडे मागणी करतोय। प्रत्येक वेळी पार्टीने सांगितलं की पुढच्या वर्षी मी 15 वर्ष थांबलो आणि प्रामाणिक काम केलं। या लोकसभेला सुद्धा प्रामाणिक काम केलं आणि ह्या मतदारसंघात लीड दिला। त्यामुळे मला लीड कोणामुळे आहे, तुमच्यामुळे का माधुरी मिसाळ? काम करतोय ना, ह्या माझ्या प्रभागात, ह्या मतदारसंघात लीड माझ्यामुळेच मिळाला आहे। मी काम केलंय, पार्टीचा अजेंडा कमळ आहे आमचं, मोदीजी आहेत, देवेंद्रजी आहेत आणि विकास कामं आम्ही केली। नागरिकांपर्यंत गेली 20 वर्ष जातोय, त्यांना सांगतोय की बाबा हे आमचे नेते आहेत, यांनी केलेलं काम आहे। म्हणून मला वाटतं पार्टी, आमचे नेते आणि आम्ही गेले 20 वर्ष केलेल्या कामाच्या आधारावर हा लीड मिळालाय आणि आता कॉन्फिडन्स आहे। आता 15 वर्ष मागतोय, ह्यावेळी आम्ही निश्चय केलाय, मला लढायचंय आणि जिंकायचं ही माझी टॅगलाईन आहे। मुरलीधर मोहोळ काय म्हणतायत? आणि प्रत्येक नेता हा सांगत असतो की तुम्ही तुमचं काम करा,
प्रयत्न करा, पार्टी योग्य तो निर्णय घेईल. ह्यावेळी पार्टी नक्की योग्य निर्णय घेईल असा माझा विश्वास आहे आणि मी ठाम आहे आणि मी फिरतोय आणि मला आशा पण आहे आणि ह्यावेळी मी लढणार आहे आणि जिंकणार आहे. तर श्रीनाथ भीमाले त्यांच्या उमेदवारीबद्दल ठाम आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी ते बोललेले आहेत आणि त्यामुळं या ज्या पर्वती विधानसभा मतदारसंघात जो भाजपचा एका अर्थाने बालेकिल्ला म्हटला गेलाय, कारण जेव्हापासून 2009 पासून या विधानसभा मतदारसंघाची रचना झाली आहे तेव्हापासून माधुरी मिसाळ यांच्या रूपाने ते भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. मात्र आता आपल्याला उमेदवारी मिळेल हा विश्वास श्रीनाथ भीमाले व्यक्त करतायत.